प्लीज प्लीज असा चिडू नकोस. अरे सगळेजण हेच कर. मला माहिती आहे सगळे आणि आपण यात फरक होता आहे. अरे पण घरची परिस्थिती पाहिल्यानंतर मी तरी दुसरं काय करणार होतो. घरी आईच्या चेहऱ्यावरच्या चुरकुत्या पाहिल्या ना की छातीत धस व्हायचं रे. अरे किती दिवस आपण आई बापांचं रक्त शोषणार आहोत. किती दिवस हे असंच. अरे आपण काय या रंगभूमीचा बघता घेतलाय. अरे आता बोल ना, गप्प कशाला बोल. NSDच्या इंटरव्ह्यू मध्ये मी मोठ्या थाटानं सांगितलेलं चित्रपट, टीव्ही, सिरियल या माध्यमांपासून रंगभूमी मी वाचवणार आहे, समृद्ध करणार आहे. ज्यासाठी मी शिक्षण घेतलं, ज्यासाठी मला सरकारने 3 वर्ष पोसलं, ते मी काय करतोय. इनफॅक्ट ते मी काय करू. अरे नुसतं थिएटर करून पोट कसं भरायचं आपण सांग ना. कसं भरायचं. हे नुसतं नाटक, एकांकिका, दीर्घांक, घर कसं चालवायचं. आणि असं काय काय करायचो आपण सांग मला. काय करायचो. सकाळी उठायचो, आवरायचो, घराच्या बाहेर पडायचो, जणू कुठे आपण नोकरीलाच चाललो आहोत. दिवसभर इकडे तिकडे फिरायचो आणि संध्याकाळ ते रात्रीपर्यंत या थिएटरच्या कट्ट्यावर पडीक. अरे आपल्या समोरचे कैक लोक त्यांच्या ध्येयाच्या दिशेने जात आहेत. एक एक पाऊल त्यांच्या टार्गेटच्या दिशेने सरकतायत. अरे काल आलेली शेंबडी पोरं ही 2-4 सिरियल करून स्वतःला मोठे ग्रेट अभिनेते समजतायत. आणि आपण मात्र इथेच वर्षोनवर्ष ह्याच कट्ट्यावरती सडतोय, कुसतोय. अशी ना कुसमट झाली होत्या. असं आतमध्ये आहे ना कुसल्यासारखं झालं होतं. म्हणून मी ते स्वीकारलं. हो मी स्वीकारलं. कारण सिरियल, वेब सिरीज, रील्स हे सगळे पैसे देऊन मिळणारे माध्यम आहेत. आपल्या खूप जवळची आहे. पण काय आहे ना की आपल्यावरती संस्कारच चुकीचे केले गेलेत. बाबांनो प्रवाहात वाहू नका, प्रवाहाशी विरुद्ध जगा, रंगभूमीशी निष्ठा ठेवा. अरे कसली निष्ठा. काय होणार आहे नाही. हे बघ शांतपणे विचार कर. तूही माझ्या बरोबर चल. तुझ्यासाठी पण बघूया काहीतरी. चल.